नमस्कार, मी प्रमोदजी सस्ते. आज मी कोणावर आरोप करायला बसलेलो नाही. आज विषय स्त्री विरोधी नाही, पुरुष विरोधी नाही. आजचा विषय आहे आपल्या समाजाचा विवेक. आज आपण सतत ऐकतो, स्त्री बदलते आहे, समाज पुढे जातोय. हे आधुनिकतेचं लक्षण आहे. पण प्रश्न असा आहे, दिशा बरोबर आहे का? स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्वैराचार स्वीकारतो आहोत का? आज भारतात शिक्षण वाढलं आहे, डिग्र्या वाढल्या, माहिती वाढली, तंत्रज्ञानही वाढलं. पण सहनशीलता कमी झाली, कुटुंब संस्था कमकुवत झाली, नात्यांमध्ये व्यवहार आला. यालाच म्हणतात सुशिक्षित निरक्षरता. डिग्री असूनही विवेक नाही, सामाजिक जबाबदारी नाही, आत्मसंयम नाही. ही समस्या स्त्री पुरुष दोघांची आहे. पण समाजाची दिशा बदलण्यात स्त्रीची भूमिका अधिक निर्णायक असते, कारण ती पुढची पिढी घडवते. आपण नेहमी संविधानाचं नाव घेतो. संविधान काय सांगतं? समानता, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती. पण संविधान कधीही सांगत नाही अनैतिकता करा, कुटुंब तोडा, जबाबदाऱ्या झटकून टाका. आज माझं आयुष्य, माझी मर्जी या नावाखाली कर्तव्यांचा त्याग केला जातो. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःवर नियंत्रण, स्वैराचार म्हणजे त्या नियंत्रणाचा अभाव. आज हे शब्द उच्चारले की लोक चिडतात. मागास विचार, स्त्री दमन, पुरुष प्रधान मानसिकता. पण थांबा, चारित्र्य हे फक्त स्त्रीसाठी नाही, पुरुषांसाठीही तेवढंच आवश्यक आहे. पतिव्रत म्हणजे गुलामी नाही, ती निष्ठा आहे. सात्विकता म्हणजे कमकुवतपणा नाही, ती आत्मशिस्त आहे. ज्या समाजात चारित्र्याला किंमत राहत नाही, तिथे स्त्रीचं स्वातंत्र्यही बाजारात विकलं जातं. आज आनंद विकत घेतला जातो. रिलेशनशिप करारासारख्या, विवाह तात्पुरता, जबाबदारी ओझं. याचा परिणाम घटस्फोट, एकल पालकत्व, मानसिक अस्थैर्य, असुरक्षित पिढी. हा दोष फक्त स्त्रीचा नाही, पुरुषही तितकाच दोषी आहे. पण बाजाराला जबाबदार माणसं नकोत, त्याला ग्राहक हवेत. आज सगळ्यात मोठा गोंधळ इथे आहे. जे काही केलं जातं त्याला आत्मसन्मान म्हणतात. पण प्रश्न असा आहे, तुम्ही निवड करता आहात की ट्रेंड तुम्हाला वापरतो आहे? सोशल मीडिया सुंदरपणाचे निकष ठरवतो, वागण्याची पद्धत ठरवतो, मूल्य ठरवतो. हा आत्मसन्मान नाही, ही मानसिक गुलामगिरी आहे. वैदिक संस्कृतीत स्त्री देवी होती, माता होती, कुटुंबाचा आधार होती. मर्यादा म्हणजे कैद नव्हे,
मर्यादा म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. इतिहास सांगतो, जिथं मर्यादा संपल्या तिथं स्त्रीचं शोषण वाढलं. आज स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष उभा केला जातो, पण समाज संघर्षावर टिकत नाही, तो समतोलावर टिकतो. आपल्याला हवं आहे स्वातंत्र्य, पण विवेकासोबत, अधिकार पण कर्तव्यासोबत, आधुनिकता पण संस्कारासोबत. हा प्रश्न स्त्रीचा नाही, हा प्रश्न आपल्या संस्कृतीचा आहे. जर आपण आज विचार केला नाही तर उद्या विचार करण्याची वेळही नसेल. मी प्रमोदजी सस्ते @प्रगती चळवळ विचार मांडत राहील, प्रश्न विचारत राहील. धन्यवाद.